हॅलो नमस्कार. मी आज परत अरबी मसाला घेऊन आले, पण अरबी मसाला सुका करणार आहे, ओला नाही. पण मी अरबीची कच्चीच भाजी करणार आहे, वाफवलेली नाही, उकडवलेलं नाही आहे. मी कच्चं सोललं आहे त्याला मस्तपैकी. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्या पद्धतीमध्ये मी सोलून पाण्यात भिजायला घातलं आहे. बटाट्यासारखं चिरलं आहे त्याला. मी एक शिटी घेणार आहे कुकरमध्ये, पण मी त्याला अगोदर शिजवून घेते मसाला वगैरे टाकून, मग वाटण तुम्हाला दाखवते. मागच्या वेळेला पण मी केलं होतं अरबी, पण तो आपण पनीर मसाला केला होता, पनीर टाईपमध्ये केलं होतं. पण आज मी नुसता खोबऱ्याचा मसाला करणार आहे. तर आपण गॅस लावून घेऊया आणि त्याला आपल्या साध्या मसाल्यामध्ये एक शिटी घेऊयात. त्याच्यानंतर मग कोकम टाकायचं आहे ना त्याच्यात, मग नंतर शिजणार नाही, म्हणून कुकरमध्ये शिजवून घेऊया आपण. गॅस गरम, हे कुकर गरम होईपर्यंत हा मसाला दाखवते तुम्हाला. मी अख्खा खोबरा होता ना, तुकडे तुकडे होते, म्हणून मी बारीक करून घेतले. त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि आलं लसूण टाकायचं आहे. ते नंतर शेवटीला करूया. हे याला पण फोडणी देऊया अगोदर. दोन पळी तेल टाकते. परत त्याला तेल, मसाल्यामध्ये तेल टाकायचंच आहे. एकच पळी टाकली. त्याच्यामध्ये जिरं, डब्बा घासून घेतला त्याच्यासाठी मी हे सगळं वेगवेगळं केलं. मोहरी टाकू आपण त्याच्यामध्ये. ती तडतडल्याच्यानंतर जिरं टाकूया. जिरं टाकून झाल्यावर आपण कढीपत्ता टाकणार आहोत. मी कढीपत्ता असं ठेवते बघा, आता फ्रीजमध्ये खूप छान राहतो, त्याला काडी सकट. नाही तर त्याची काडी काढली ना तर लगेच काळा पडायचा तो. पण आता म्हटलं जरा आयडिया वेगळी करूया त्याची ठेवण्याची. तर मी असं ह्या काठी सकट धुते आणि असंच ठेवून देते. छान राहतं आणि मस्त हिरवागार राहिलं बघा. पानं काढून ठेवली ना की पाने लगेच काळी पडतात, मग तो सुकवायला लागतं. म्हटलं आपण काहीतरी वेगळं करू आता त्याच्यामध्ये. हे बघा गरम होतं आहे, तर टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये जिरं. जिरं अगदी थोडंसं टाकते आणि हा कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा त्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, याच्यामध्ये मी कांदा टाकला, तो चांगला भाजून घेते. वापर चांगला केला आहे मी. तेल कमीच टाकले, कारण नंतर मसाल्यामध्ये नुसतं टाकायला आहे ना तेल टाकावंच लागणार आहे, म्हणून थोडं कमी टाकलं. कांदा भाजू द्या थोडा. कांदा भाजायला थोडंसं आपण मीठ टाकणार आहे. मीठ टाकलं मस्त आणि आता भाजून घेते. तो जवळचा कांदा टॅमॅटो नरम होत नाही तर आपण काही मसाले टाकणार नाही आहे. थोडा वेळ वाट बघूया त्याची. तर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये 1 चमच लाल मसाला आणि थोडंसं आणि पाव चमच हळद टाकणार आहे. भाजून घेऊया मसाला तो. हे अरबी टाकायचे. या अरबीला ना खाज खूप येते, म्हणून हाताला जर खाज आली ना लगेच आगळ लावायचा आंबटपणाचा, किंवा चिंचाचा कोळ किंवा लिंबू असं लगेच लावून घ्यायचा आणि हात धुवून घ्यायचे, नाही तर खूप खाज येते. असं अरबी म्हटलं तर आळूचे कांदे आहेत ते. आपण आलू वडी करतो ना त्याची, भाजीचे आळू, त्याचे कांदे असतात ते. त्याची खाज खूप असते. जसं आपण आळू धुतो आणि खाज येते ना, तसंच खाज येते. मग अगदी थोडंसं पाणी घालणार आहे मी आणि शिटी देणार आहे. एवढंच पाणी आहे. मीठ नंतर घालणारच आहोत, एवढंच घातलं आहे. परत मसाल्यामध्ये घालायचं आहे. शिटी होईपर्यंत आपण मसाले करूया. हे बघा, 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या टाकल्या. 2 तुकडे आल्याचे आहेत.
आणि 4 मिरच्या घेतल्या आहेत मी. काश्मीरी मिरची आहे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये वाटून घ्यायची आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं धने आणि जिरं आहे ना मिक्स केलं आहे मी, ते टाकते आणि आपण वाटून घेऊया. बघा आपले अरबी झाले कुकरमध्ये, एक शिटीने थोडीशी शिजले आणि बाकीचे आपल्याला या मसाल्यामध्ये शिजवायचे. आणि त्याच्यामध्ये मी चिंचेचं आगळ टाकणार आहे. तर मी हे चिंचेचं कोळ, मी आगळच वापरते ना, त्याच्यामुळे मला आगळच येतं. हे चिंचेचं कोळ टाकणार आहे. तर मी सगळं कुस्करून घेते त्याला, कढई गरम होईपर्यंत. त्याचं आपण पाणी पुसून काढूया, पटकन होईल. आणि तेल टाकूया आणि कढीपत्ता टाकायचा आणि आपल्याला वाटण टाकायचं तो खोबऱ्याचा. कांदा नाही टाकलाय, टॅमॅटो नाही टाकलाय, फक्त जिरं, धने जिरं, आलं लसूण आणि खोबरा आणि मिरची. साऊथ इंडियन टाईप मसाला आहे तो. आता आपण थोडा ह्याच्यात कढीपत्ता टाकणार आहे. तर जिरा मोहरा टाकलेलीच आहे त्याच्यामध्ये फोडणीला, तर एवढं नको, जास्त झालं तर माझी मुलं खात नाहीत, त्याच्यामुळे आपण एवढंच टाकणार आहे. तर मी टाकते कढीपत्ता. जास्त तेल गरम नाही झालं, होऊ दे. आणि आपण टाकणार आहेत मसाला, वाटण, खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे. छोटा चम्मच घेते. गॅस स्लो करते. दोन फोडणी म्हटलं तरी चालेल, डायरेक्ट मी नाही टाकलं कारण ते शिजेल नाही शिजेल, चिकटपणा येईल त्याचं, म्हणून मी तसं हे केलं, उकडवून घेतलं. म्हणजे डायरेक्ट मसाल्यामध्येच उकडवून घेतलं, त्याला फोडणीच दिली. मग ते जे जास्त उकडवलं ना तर चिकट पण होतं ते, आणि मग तुकडे होतात, जास्त शिजून जातं, कधी शिजतच नाही. पण आताचे अरबी मस्त आलेत मार्केटमध्ये, ते मी घेतले. 30 रुपये अर्धा. इथे जवळच आले होते, नाही तर वेस्टला वगैरे जायला लागतं किंवा मोठ्या मार्केटला जायला लागतं. आहे इथे जवळच आलं, म्हटलं तर घेऊया. त्याच्यामुळे ती सारखी सारखी बाई काय अरबीची भाजी करते, पण आम्हाला हा कंदमुळं खायला खूप आवडतं. सुरण, अरबी हे अशी भाजी खायला आवडते. तर मी आज वेगळ्या पद्धतीत तुम्हाला दाखवते ते. आणि याच्यामध्ये मिरच्या पण वाटून घेतले. ते आता छानसं त्याला तेल सुटू द्या. तेल सुटलं की मग छान मसाल्याचा डब्बा बाहेर हे करून घेतला, धुवून घेते. तेल सुटू द्या जरा मसाल्याला, की आपण हे भाजी टाकूया त्याच्यात. मसाला भाजून घेऊया आणि मग भाजी टाकते. धुवून घेते कुकर, मसाला राहिला त्याच्यामध्ये, त्याचं पाणी टाकूया आपण. अर्धं शिजलं अर्धं नाही शिजले ना, शिजायला पाणी टाकावंच लागेल आणि सुकवायचं आहे आपल्याला त्याला. नंतर आपण त्याच्यामध्ये ह्या चिंचेचा कोळ टाकणार आहे. झाकण ठेवून मस्त कढवून घेऊया छानसं. हे बघा कसं मस्त शिजलंय. अजून आपल्याला आहे ना सुकवायचं याला. पण अगोदर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते, कारण फ्रीजमधनं बाहेर काढली कापून ठेवली की ती एकदम काळी पडून जाते, म्हणून घालून घेते त्याच्यामध्ये. अजून थोडा पाणी आटू द्या, मग आपण हे टाकूया, चिंचेचा कोळ टाकूया. हे जर बघा पाणी कमी झालं आहे, तर आपण हे शिजले सुद्धा ते. मग आगळ हे चिंचेचा कोळ टाकते आणि चवीपुरतं त्याच्यामध्ये परत मीठ टाकायचं आहे, कारण की मी अर्धाच चमचा मीठ टाकला होता. तर आता मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये.
छान असं सुकवायचं त्याला. बघा आता कोसकडलं नाही आहे, बटाट्यासारखंच आहे, म्हणून असं राहायला पाहिजे. उकडवून घेतलं ना की ते कोसकाडतं एकदम. आता किती छान वाटते बघा बघायला ते. आणि तेव्हा एकदम खिमा झाला त्याचा कुकरमध्ये टाकल्यावर. म्हणून म्हटलं बटाटे सोलून करूया. अशी पण आम्ही करतो, पण शिजायला वेळ जातं ना, म्हणून म्हटलं अगोदर उकडवून घेऊया त्यांना. झाकण ठेवूया थोडा वेळ. बघा भाजीचं पाणी आटलं आहे, असं आटवायचं छान. सुकी सुकीच करायची आपल्याला. चिंचेचा कोळ टाकला ना आता मी. आणि सुगंध कसा येतो माहिती आहे का, केरलावाले कसे नारियल तेल वापरून फोडणी देतात, असा सुगंध छान येतो भाजीचा. तुम्ही पण अशी करून बघा, खाऊन बघा, छान लागते भाजी. आणि कमेंटमध्ये सांगा मला छान लागते म्हणून, टेस्ट अगदी मस्त साऊथ इंडियन लोकांसारखी. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, मला फॉलो करा. इंग्लिशमध्ये बोलते मी, मला फॉलो करा. कारण मी स्पेशल मराठी बोलते ना, म्हणजे असं आम्ही मराठीत जास्त बोलतो, कारण आमच्याकडे असं इंग्लिश वगैरे कोण बोलत नाही. म्हणून मी आपलं लाईक करा वगैरे, आता फॉलो करा, कमेंट करा, हे सांगावं लागेल ना का तुम्हाला. तर म्हणते कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, शेअर करा सगळ्यांना. की अरबीची भाजी खाल्ल्याने खूप चांगली असते. सुरण, अरबी, हे आपलं कंदमुलं जे आपण जास्त खाऊ ना तेवढं चांगलं असतं. मग तुम्ही पण करा, तुम्ही पण खा आणि मस्त राहा. छान भाजी झाले, शिजले पण मस्त, 2 तुकडे होत आहेत त्याचे. आणि चिंचेचा कोळ किंवा कोकम किंवा लिंबू ह्याच्यापैकी कुठलं कसं नसेल तरी काहीतरी थोडं ते आंबट टाकायचं त्याच्यामध्ये, खूप छान लागते. आणि मी जशी भाजी केली त्या पद्धतीत तुम्ही भाजी करून बघा, खाऊन बघा, छान लागते. बाय बाय.